आज जे पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे त्या निमित्ताने या बैठकीला उपस्थिती नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे आमदार आमचे मित्र आनंदराव बोंडारकर साहेब, तसेच नांदेड जिल्ह्याचे दुसरे जिल्हा प्रमुख आमचे विनय पाटील गिरडे साहेब, तसेच दुसरे आपले नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे, नांदेड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख दर्शनभैया सिद्धू, तसेच सर्व पत्रकार बांधव, सर्व मित्रमंडळी, सर्व पदाधिकारी, सर्वांना जय महाराज करतो। आता निवडणुकीची धुमाळ चालू आहे। आचारसंहिता नगरपंचायत नगरपालिका यांची निवडणूक आहे पहिल्या टप्प्यामध्ये। त्या निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था सर्वाधिक निवडणूक 2025 नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणूक 13 आहेत नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महायुतीसाठी तयार आहे। त्या निमित्ताने इथले स्थानिकचे भाजपचे नेते अशोकराव चव्हाण साहेब, तसेच राष्ट्रवादीचे नेते चिखलीकर साहेब, आणि आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे आणि या महायुतीमध्ये भाजप सोबत आलं पाहिजे, राष्ट्रवादी सोबत आलं, हे आमची वरच्या स्तरावर बोलणं चालू आहे। त्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये आता माझ्या मतानं 2 दिवस फॉर्म भरणं सुद्धा झालेलं आहे। 4-5वां दिवस आहे आजचा, 4था का 5वा दिवस आहे। आमच्या उमेदवारांनी बरेच काही फॉर्म भरणं झालेले आहेत, काही राहिलेले आहेत। याचं डिटेल अजून काही दिवसात 2 दिवसात सोमवारपर्यंत आपल्याला डिटेल देण्यात येईल। त्या निमित्ताने आपल्या नगरपालिका 13 नगरपंचायत आहेत, त्या निमित्ताने कुठं किती फॉर्म भरलेत, नगराध्यक्षचे फॉर्म किती भरलेत, यांचे डिटेल आपण 2 दिवसात देण्यात येईल तुम्हाला सगळ्याला। आणि आता आम्ही महायुती करण्याच्या तयारीमध्ये आहे। आम्ही प्रस्तावसुद्धा पाठवला आहे। जसं प्रस्ताव आमचा असा आहे की जिथं आमदार असेल तिथं 60% जागा आमच्या, आणि जिथं समजा महायुतीमधले 2 घटक पक्ष आहेत तिथं 20-20%, आणि या हेतूने आम्ही असा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि बोलणं चालू आहे भाजप अशोकराव चव्हाण साहेबांसोबत, तसेच काही ठिकाणी राष्ट्रवादी संघ बी बोलणं चालू आहे। त्या निमित्ताने आम्ही महायुतीमध्ये लढण्याच्या तयारीमध्ये आहे। समोरच्यानं बी सहकार्य केलं पाहिजे महायुतीच्या सर्व नेत्यांनी, या निमित्ताने सांगतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सक्षम उमेदवार फॉर्म भरलेले आहेत आणि येणाऱ्या काळात 100% आम्ही नगरपालिका नगरपंचायतीवर 100% भगवा फडकू, या निमित्ताने सांगू। बाकी काय विचारायचे तुम्हाला विचारा, आनंदराव बोलतील आमदार साहेब। सर्वप्रथम स्थानिक स्वराज्याच्या जे काही निवडणुका या ठिकाणी चालू झालेल्या आहेत, त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही निवडणुकीचा
फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आमचं प्रामाणिक मत आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा युती व्हावी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. कारण आता हे जे काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, नगरपंचायत, नगरपालिका या निवडणुका हा कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. म्हणून आमचं प्रामाणिक मत आहे की कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने आपण हे निवडणुकासुद्धा आपण महायुती करून लढल्या पाहिजे. अशा पद्धतीचा आमचा प्रस्ताव आम्ही मित्रपक्षाला पाठवलेला आहे. मित्रपक्षांना आम्ही 20% जागा आम्ही मागणी केलेली आहे. राष्ट्रवादीसोबतही बोलणं चालू आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याशी बोलणं चालू आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याशी बोलणं चालू आहे. आम्ही प्रस्ताव आमचा दिलेला आहे. आता त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव येणं अपेक्षित आहे. त्यांच्याकडून जर प्रस्ताव युतीचा आम्हाला आला तर आम्ही 100% युती करण्यासाठी बांधील आहोत. जर त्यांच्याकडून प्रस्ताव नाही आला तर आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं, बालाजीराव कल्याणकर साहेबांनी, की आमच्याकडे सक्षम उमेदवार प्रत्येक नगरपंचायत, नगरपालिकेमध्ये आहेत आणि तशी तयारी आमची झालेली आहे. बरेचसे फॉर्म भरणं झालेले आहेत. आमच्याकडे नगराध्यक्षाचे पण उमेदवार आहेत, नगरसेवकांचे पण उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर आमचं प्रामाणिक मत आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जशी महाराष्ट्रामध्ये युती आहे तशी नांदेड जिल्ह्यामध्ये व्हावी, असं प्रामाणिक मत आमचं आहे. म्हणून आम्ही आमच्या दोन्ही मित्रपक्षांना प्रस्ताव पाठवला आहे. त्यांच्याकडून काय आम्हाला प्रस्ताव येईल याची आम्ही वाट बघणार आहोत. जर त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर युती होईल, प्रस्ताव नाही आला तर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही आमची तयारी झालेली आहे आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत. नाही, कसं आहे की मित्रपक्षांकडून सुद्धा फॉर्म भरण्यात आलेत, आमच्याकडून सुद्धा फॉर्म भरण्यात आलेत. युतीची बोलणी चालू आहे. जर युती झाली तर आमचे काही फॉर्म भरलेत किंवा त्यांचे काही फॉर्म भरलेत त्यामध्ये काही प्रक्रिया करून उचलले जातील आणि युती होईल अशी अपेक्षा आहे. नाही, त्यांनी नगराध्यक्षाचे जरी जाहीर केले असले, आता कसं आहे की कार्यकर्ते पदाधिकारी थांबत नाहीत ना, त्यांना काहीतरी सांगावं लागतं. युतीचा प्रस्तावच आला तर त्या ठिकाणी तडजोड होईल ना. आपण अनेकदा पाहिलं की प्रत्येक वेळेस फॉर्म भरले जातात आणि युती झाल्याच्यानंतर काही ठिकाणचे फॉर्म माघार किंवा विड्रॉल केले जातात. आपण अनेकदा पाहिलेलं आहे. तसं याही वेळेस होईल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. बघा, चिखलीकर साहेब त्यांचा वैयक्तिक मत त्यांनी मांडला असेल. आम्ही महायुती व्हावी अशी अपेक्षा आहे. या उद्देशानं आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. आता ते त्यांची मर्जी आहे. युती व्हावी असं म्हणता तुम्ही आणि भाजपच्या नेत्यावरती तुमची टीका करता, वैयक्तिक टीका करतात. कसं काय? कोणावरती टीका केली आहे? नाही, त्या बघा, हेमंत पाटलांनी अशोक चव्हाण साहेबांचं नाव घेऊन थोडी टीका केली. हां, नाही, आता जसं तुमचे सूत्र असतात तसं रोग कुणीकडे तरी असेल ते विषय वेगळा राहिला, परंतु नाव नाही घेतलं. मित्र ऐकलं नाही. ठीक आहे, कसं असते घरामध्ये भांडण असते तसं महायुतीमध्ये थोडं बहुत चालत असं. आमची युती व्हावी म्हणून तर आम्ही प्रस्ताव पाठवला. आम्ही नाही, ऐका जहागीरदार साहेब, आम्ही युती व्हावी म्हणून तर आम्ही प्रस्ताव दिला ना. हां, प्रस्ताव आमचं दोन बैठका झाल्या आमच्या. हो, मी काय सांगितलं, आपण एका कुटुंबामध्ये काही भांडतो बी, काय भांडलं म्हणून काही एकत्र थोडंच राहतो.
एका जागीच राहतो ना, वेगळं थोडंच राहतो. दाखवायसाठी युती व्हावी असं म्हणायला लागलं. आ जनतेला दाखवायसाठी युती व्हावी असं चर्चा. नाही, असा कुठलाही विषय नाही. आम्ही प्रामाणिकपणानं सांगतोय युती व्हावी. कारण तर बघा, बालाजीराव कल्याणकर असतील, हेमंत पाटील असतील, मी असेल, बाबूरावजी कोळीकर साहेब असतील, आम्ही शिवसेनेचे 4ही आमदार आत्तापर्यंत कुठेही असं बोललो नाही की आमची युती होणार नाही. आम्ही प्रामाणिकपणानं युती व्हावी असेच आमचे वक्तव्य आहेत. आणि आमचं प्रामाणिक मत आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे युती व्हावी असं आमचं प्रामाणिक मत आहे. कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून ना युती तुटावी असं प्रयत्न चालू आहे. अजिबात नाही. तुम्ही आता काहीतरी वेगळा अर्थ काढताय. चिखलीकर साहेबांनी शिवसेनेच्या 4ही आमदारांची बैठक घेतली, चर्चा केली आणि त्या अंती मग त्यांनी काल 5 त्यांचे जे कोणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते प्रत्यक्षात घोषित करून टाकले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे 5 आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत हे वगळून युती जर करत असतील तर आम्ही तयार आहोत. आपलं काय मत आहे, आपल्याची काय चर्चा झाली? आमची बोलणी चालू आहे. त्यांनी डिक्लेअर केले असेल तर आमचेही फॉर्म भरलेले आहेत ना. आम्ही कुठे म्हणतो फॉर्म भरलेले नाहीत. आताच बालाजीरावनी सांगितलं आमच्या नगराध्यक्षाचे फॉर्म भरलेत, नगरसेवकाचे पण फॉर्म भरलेत. युती नाही झाली तर काय आम्ही लढवणार असेतला प्रकार नाही आहे ना. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आमचे फॉर्म आहेत. अरे ए बी फॉर्मचा देतील ना, वेळ आहे ना, 2 दिवस वेळ आहे. आम्ही सगळीकडेच एकाही नगरपंचायत नगरपालिका लागलेल्या आहेत. सगळ्या नगरपंचायत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षासहित सोमवारपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी उमेदवार आम्ही दिलेले आहेत. त्याचे फॉर्म पण भरलेले आहेत. सोमवारपर्यंत डिटेल भेटेल. सोमवारपर्यंत. आता टप्पा पहिला सुरू झालेला आहे. सेकंड टप्पा जिल्हा परिषद घेऊत, नंतर महापालिका घेऊत. 100% आपला भगवा फडकणारी चिंता करू नका. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. कल्याणकर साहेब, अपेक्षित एवढं आहे तुमच्याकडून की तुमची आणि चिखलीकर साहेबांची 4 आमदारांची शिवसेनेच्या आणि चिखलीकर साहेबांची बैठक झाली काय, चर्चा झाली काय? नाही, आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याच्या सगळं एक वेळेस बैठक झाली. भाजप संघ 2दा बैठक झालेली आहे आमची, खरं सांगायला काय. आणि आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्ताव दिल्यानंतर काय होईल ते आता त्याच्या हातात आहे चेंडू. आम्ही तयार आहे. आमचा काय विषय नाही. आम्ही आमचे उमेदवार पूर्ण फॉर्म भरलेले आहेत. नगराध्यक्षाचे फॉर्म भरलेत, नगरसेवकाचे फॉर्म भरलेत. जसं त्यांनी निर्णय देतील तसं आम्ही कार्यक्रम करू. चिखलीकर साहेब तुम्ही मोठे भाऊ आहेत असं म्हणजे युतीला मोठा भाऊ आहे. आता महायुतीमध्ये ज्याचा मुख्यमंत्री आहे ते मोठा भाऊ राहणार आहे हे पक्क तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. म्हणजे भाजप मोठा भाऊ हे मान्य करायला लागेल. आपला काय विषय त्यांना घेणार नाही. तुम्हाला मोठा भाऊ तुम्ही चिखलीकर म्हणाले की शिवसेनेसोबत बैठका झाल्या तुम्ही 4ही आमदारांसोबत, फक्त प्रस्ताव पाठवला, बैठक झाल्या, मग प्रस्ताव पाठवले खोटं बोलतात का? बैठक झाली ना 2 नाही भाजप संघ 2 बैठका झाल्या आहेत. प्रस्ताव पाठवले आहेत. राष्ट्रवादी संघ 1 बैठक झालेली आहे आमची 1 बैठक झालेली राष्ट्रवादी संघ. आम्ही प्रस्ताव आमचा जे आहे ते पाठवलेलं आहे. नाही, तुम्ही म्हणले तसं ठीक आहे. ते म्हणत असतील आम्हाला मोठा भाऊ, काय हरकत आहे. मोठा भाऊ मान्य करावं लागेल. त्याने मान्य केलं मोठा भाऊ शिवसेना आहे म्हणून. म्हणजे आता मी सांगितलं ना, जे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतात त्या पक्षाचा मोठा भाऊ मानायला हरकत नाही. ते मोठा भाऊ भाजप आपला मोठा भाऊ आहे. सेकंडमध्ये आम्ही हे मग त्याने सांगितले बा सेकंडला आमदार आमचा मोठा भाऊ आहे सेकंडला. तेच काय विषय. त्या ठिकाणी आमदार जे त्या ठिकाणी 60% जागा मागितल्या 60% खाली उतरणार का, कुठला देणार? बघूत ना आता काय आहे ते. थोडं बहुत ॲडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला. काय आहे काय नाही. तेवढं एकदम ताणतणाव कसं जमलं आपल्याला. 1-2 सीटा इकडे तिकडे होतील ना कमी जास्त काहीतरी. नाही, त्याचे बोलणं चालू आहे हातगावाल्याचं, काय अडचण नाही. भाजप संघ बोलणं चालू आहे. लास्ट चर्चा टप्प्यामध्ये आहे. आता ते पक्ष त्याचा पक्ष ते सांगतील. आम्ही आमचं
तर हे बघा, ठीक आहे, यानं घुसखोरी केली का त्यानं केली का ते त्याच्या मनावर आहे. आम्ही महायुतीचे घटक, आपण महायुतीच्या हिशोबानं चालणारे माणसं, शिवसेना बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे. हे एकदा शब्द दिला की शब्द पाळणारी सेना आहे. हे काय आंडू पंडू हे असं नाही आहे. हां, स्वागत आहे ना त्याचं, काय अडचण नाही. 100 बघा ना, भविष्यात फायदा होईल की न होईल तर मला कळेल काय ते. महायुती तुटली तर आम्ही बी लढायलो ना. आम्ही लोकांचं कशाला बघू, मग आम्हाला आमचे निवडून आणायचे ना साहेब. जागीरदार साहेब, आता त्यांनी प्रश्न काय विचारला आम्हाला की युती तुटली तर तुम्ही कोणाला निवडून आणा. आम्ही दुसऱ्यांचा काला विचार करू, आम्ही आमचा विचार करू ना. आम्ही शिवसेनेचे किती निवडून आणू एवढे बघू. आम्ही आम्हाला दोघंही सेम आहेत, आत्ता युतीमध्ये आहेत. आज आमची बोलणी दोघांसोबत चालू आहे. युती तुटली तर त्यांनी लढतील, आम्ही आमचं लढू. नाही, ते त्यांना विचारावं लागेल त्यांची मानसिकता आहे की नाही. आमची तर मानसिकता आहे. नाही बघा जागीरदार साहेब, आमची मानसिकता आहे म्हणून तर आम्ही जाहीर पत्रकार परिषद सांगालो की आम्हाला युती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही आता पेपरला उद्या छापा ना, प्रामाणिक इच्छा आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, युती झाली पाहिजे. आणि हे पण सांगायलो आम्ही 20% जागा चव्हाणसाहेब भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना प्रस्ताव दिला की 20% जागा आम्हाला द्या तुम्ही. भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामधला मोठा भाऊ आहे, हे मान्य करावं लागेल. त्यांचे 5 आमदार आहेत, बरोबर आहे. मोठे भाऊ म्हणून आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की आम्ही तुम्हाला राष्ट्रवादीसोबत आणि शिवसेनेसोबत आम्हाला 20% द्या. जे काही फॉर्म्युलावरती ठरलेलं आहे काही विषयामध्ये त्या विषयात अनुसरून तुम्ही युती करावी, असं आम्ही त्यांना 20%चा फॉर्म्युला दिलेला आहे. त्या पक्षाचा विषय आमचा काय नाही. ऐका साहेब, राष्ट्रवादीचं आम्ही कशाला सांगावं, त्या पक्षाचा विषय आमचा नाही. ऐका ना, आज मी बोलतोय शिवसेना म्हणून आम्ही बोलतोय ना, आम्ही आमची भूमिका मांडू ना. आम्ही राष्ट्रवादीची भूमिका कशाला मांडू. त्याला विचारा जायचं की नाही जायचं, आम्हाला काय विचार. आम्ही जायला तयार. आम्ही दोघांसोबत युती करायला तयार आहोत ना. आम्ही सांगायलो आम्हाला राष्ट्रवादी चालते, आम्हाला भारतीय जनता पार्टी बी चालते. ते आम्ही पुढच्या काळात सांगू. काय कोणाचं आता आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलंय, आमची प्रामाणिक इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या काही नेत्यांनी तुम्हाला बराच आता तुमचं कसं काय विधानसभेला मला पाडायचा प्रयत्न केला हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. नाही, काही गोष्टी विसरायच्या असतात, जसं वेळ प्रमाणे चालायचं असते आपल्याला. आता वेळ कशी आहे त्याप्रमाणे चालायचं. जेव्हा टाइम आला तेव्हा आपण बदला घेऊत ना, काय विषय सोडून द्या ना. चला, धन्यवाद. झालं का आता. चला, थँक्यू.